काही लोकांना ते सहनच होत नाही की इतका पद्धतीचा स्ट्रेस असला की ते व्यसनांकडे वळतात, स्मोकिंग, अल्कोहोल आणि हा ताणतणाव आणि तुमच्या शरीरामध्ये होणारे बदल. कारण की जी संप्रेरके आपल्या शरीरामध्ये येतात ती ॲड्रेनलिन, नॉर ॲड्रेनलिन कंटिन्युअस सिक्रेट होत राहतात. हृदयाची गती, बीपीमध्ये फ्लक्च्युएशन होतात आणि हळूहळू हे साचत जातात आणि तुमच्या शरीराला मध्ये डायबिटीज, इन्शुलिन व्यवस्थित सिक्रेट न होणे, थायरॉइडचे जे सिक्रिशन्स आहेत, थायरॉइडचे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत, ही जी काही हॉर्मोन्स सिक्रिशन्स आहेत त्याच्यात बदल फार मोठ्या प्रमाणात होतात. स्त्रियांच्या बाबतीत इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन त्याच्यामध्ये आपण युजली बदल बघतो आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये पण PCODचं प्रमाण म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज, जाडेपणा, पाळीचं अनियमितता ह्या सगळे प्रकार जे काय आहेत ते त्यांच्या स्ट्रेस रिलेटेड आहेत असं शास्त्र सांगतात. हे सगळे बायोलॉजिकल इफेक्ट्स काही लोकांना ते सहनच होत नाही की इतका पद्धतीचा स्ट्रेस असला की ते व्यसनांकडे वळतात, स्मोकिंग, अल्कोहोल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण जर बघितलं तर समाजामध्ये नैराश्य किंवा डिप्रेशन सगळ्यात जास्त वाढीस लागलेलं आहे. लोनलीनेस, एकाकीपणा आणि याच्यामध्ये सुद्धा हे आजार जास्त प्रमाणात होतात असं वेगवेगळे शोध निबंध सांगतात.